हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 3, भक्तिलक्षणे, सूत्र क्रमांक 21. यथा वज्रगोपिकानां. वज्रगोपींप्रमाणे भक्ती असते. कृष्णाची ज्याप्रमाणे गोपींनी भक्ती केली ठीक तशीच भक्ती असते. भक्ती कशी असावी तर वज्र गोपींप्रमाणे असावी. गोपींनी कृष्णावर स्वतःच्या पतीपेक्षाही जास्त प्रेम केले. गोपींनी त्या नंदकिशोरावर स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त वात्सल्य केले. गोपींनी कृष्णावर स्वतःच्या घरादारापेक्षाही जास्त प्रेम केले. गोपींनी कृष्णावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम केले. कृष्णापुढे गोपींनी स्वतःच्या लज्जेचीही पर्वा केली नाही. गोपींनी कृष्णासाठी लोकापवाद काय आहे त्याकडे पाठ फिरविली. गोपींनी कृष्णासाठी समाज काय म्हणेल त्याची पर्वा केली नाही. कृष्ण जरा जरी दृष्टीआड झाला तरी गोपी कृष्णासाठी तळमळत असत. कृष्णाला पाहून गोपी तहान भूक देहभान विसरत असत. कृष्ण जेव्हा मथुरेला जायला निघाला तेव्हा गोपींची अवस्था विलक्षण केविलवाणी झाली होती. कृष्ण जेव्हा मथुरेला निघून गेला तेव्हा गोपी विरहाने परम व्याकुळ झाल्या होत्या. आता मथुरेतील स्त्रियांना कृष्णाचे दर्शन होते म्हणून गोपी त्यांचा मत्सर करू लागल्या होत्या. कृष्णाला पाहिल्यावर मथुरेतील स्त्रियांना हे उमजले की गोकुळातील स्त्रिया कृष्णासाठी इतक्या परम व्याकुळ का होत असत आणि आता त्या आपला मत्सर का करत आहेत. कृष्णावर प्रेम करायला राधेला सुरुवातीला कृष्णाचा सहवास होता, परंतु पुढे कृष्ण मथुरेला निघून गेल्यावर राधा कृष्णाच्या सहवासाशिवाय त्याच्यावर प्रेम करू लागली. राधेप्रमाणेच कृष्णाच्या सहवासात कृष्णावर प्रेम करणाऱ्या गोपी कृष्ण मथुरेला निघून गेल्यावर त्याच्यावर त्याच्या सहवासाशिवाय प्रेम करू लागल्या. कृष्णावर प्रेम करायला मीराला कृष्णाच्या सहवासाची आवश्यकता भासली नाही. मीराला कृष्ण सहवास शक्यही नव्हता, परंतु तिने कृष्ण सहवासाशिवाय गोपी किंवा राधा यांच्या इतकेच उत्कट प्रेम कृष्णावर केले. सूत्र क्रमांक 22. न तत्र अपि महात्म्य ज्ञान विस्मृत्यपवादः. परंतु परमात्म्यातील परमतत्वाला विसरून परमात्म्यावर प्रेम करणे योग्य नाही. परमात्म्याची भक्ती ही परमात्म्यातील परम सर्वेश्वराला बाजूला ठेवून परमात्म्यातील परम आत्मतत्वाला दूर ठेवून परमात्म्यातील अनेकत्वाचे विभाजन करून त्यातील आपल्याला पाहिजे तेवढ्याचीच भक्ती करणे आणि अशा प्रकारे परमात्मा हा एकमेवा द्वितीय आहे हे विसरून जाणे योग्य नाही. अशामुळे भक्तीला निश्चितच गौणत्व येते. गोपी कृष्णाची परमभक्ती करत असत. त्यांना कृष्ण हा परम आत्म्याचा मानवी अवतार आहे याची पूर्ण कल्पना होती, परंतु तरीसुद्धा गोपी कृष्णावर तो परमात्मा आहे याच एकमेव भावनेने परमप्रेम करत नसत. काही गोपी कृष्णावर मुलाप्रमाणे वात्सल्य, काही जणी त्याच्यावर सखा म्हणून, काही जणी त्याच्याबद्दल दासीभाव ठेवून, काही जणी त्याच्यावर मधुर भावनेने प्रेम करत असत. ही अशी भक्ती गौण आहे. ही परमशुद्ध भक्ती नाही. परमशुद्ध भक्ती ही परमात्म्याच्या आत्मतत्वाची केली जाते. परमभक्तीमध्ये परम आत्मतत्वभाव हाच एकमेवा द्वितीय असतो. इतर भाव हे गौण असतात किंवा ते त्या मूळ भावाचा परिणाम असतात. दशावतारांमध्ये श्रीराम आणि भगवंत श्री या 2 अवतारात परमात्म्याने संसार थाटला होता, परंतु त्यापैकी सीतामाई श्रीरामातील परम आत्मतत्व जाणून त्यांची परमभक्ती करत होती. त्यामुळे सीताराम असे म्हटले जाते. सीतेचे नाव रामाला जोडले जाते. रुक्मिणीने भगवंत श्रींकडे पती म्हणूनच पाहिले. तिने भगवंत श्रींचा पती म्हणूनच स्वीकार केला. त्यामुळे तिचे नाव भगवंत श्रींना जोडले गेले नाही, तर भगवंत श्रींची आध्यात्मिक गुरु राधा ही श्रीकृष्णातील परम आत्मतत्व जाणून होती. ती कृष्णाची भक्ती
त्यांच्यातील आत्मतत्व जाणूनच करत होती. तिचे नाव कृष्णाला राधाकृष्ण असे जोडले गेले. याचप्रमाणे पार्वतीने शिवतत्वावर प्रेम केले म्हणून शिवपार्वती असे म्हटले जाते. तसेच आईस्मेने विष्णूमधील जगदीश्वर ओळखल्यामुळे रमाकांत असे म्हटले जाते. सूत्र क्रमांक 23. तद्विहीनम जाराणाम इव. परमतत्वाला न ओळखता केलेले प्रेम हे अकुलीन स्त्रीप्रमाणे आहे. अकुलीन स्त्री ही एकाच पुरुषावर निस्सीम प्रेम करत नाही. ती आपल्या मतानुसार, स्वार्थाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे अनेकांवर अनेक प्रकारे प्रेम करते. पतिव्रता ही फक्त एकाच पुरुषाशी एकनिष्ठ असते. ती आपल्या पतीवर, पती याच एकमेव भावनेने प्रेम करते. आपल्या पतीशिवाय अन्य पुरुषाचा विचारही तिच्या मनात येत नाही. पती जवळ नसला तरीही पतिव्रता फक्त पतीचाच विचार करते. भक्ताचे अकुलीन स्त्रीप्रमाणे असता कामा नये. त्याचे पतिव्रतेप्रमाणे परमात्म्यावर परमप्रेम असावे. भक्ताने परमात्म्यावर म्हणजे त्याच्या परमतत्वावर प्रेम करावे. याचे कारण पुढील सूत्रात सांगितले आहे. सूत्र क्रमांक 24. नास्ते एव तस्मिन् तत्सुख सुखित्वम. अशा प्रेमात स्वांथ्य सुखाय हा भाव असतो. प्रियकराच्या सौख्यातच सौख्य मांडण्याचा अभाव असतो. अकुलीन स्त्रीच्या प्रेमात स्वार्थ असतो. ती केवळ तिच्या सौख्यासाठी प्रेम करत असते. अकुलीन स्त्री ज्याच्यावर प्रेम करते त्याच्या भल्याचा, त्याच्या सौख्याचा विचार ती करत नाही. प्रियकर हा शब्दच असे सांगतो की ज्याच्यावर प्रेम करायचे त्याचे प्रिय म्हणजे भले करायचे, त्याला चांगले वाटेल, त्याला सौख्य होईल असे करायचे. एवढेच नव्हे तर स्वतःला सौख्य कसे प्राप्त होईल याचा विचार न करता आपल्या प्रियकराला सौख्य प्राप्त कसे होईल याचा विचार करून त्याप्रमाणे आचरण करायचे आहे आणि यातच स्वतःचेही सौख्य मानायचे आहे. प्रियकर म्हणेल तसे वागायचे आहे. प्रेमी प्रियकरापुढे सर्वस्व समर्पण करतो. भक्ताने परमात्म्यावर कुलीन स्त्रीप्रमाणे परमप्रेम करायचे आहे. स्वतःच्या स्वार्थाकरिता किंवा स्वतःच्या स्वार्थापुरते प्रेम करायचे नाही. भक्ताने परमात्म्याला सर्वस्व अर्पण करून त्याची पादसेवन भक्ती करायची आहे. हरिओम.